कीर्तनाच्या माध्यमातून मी तुम्हाला प्राप्त होणार। म्हणजे आमच्या देवाने सुद्धा त्याच्या प्राप्तीचे साधनं वेगवेगळं सांगितलं आणि याला अनुसरून सर्व साधकांनी ती साधना केली, देव प्राप्त केला। आता या कलियुगामध्ये वर्तमान जे सरकार आहे, या सरकारला नेमकं कोणतं साधन करायचं आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे की नेमकं तुम्हाला प्राप्त करण्याकरता, प्रसन्न करण्याकरता आंदोलन तर आता म्हणजे 109 दिवस तर पूर्ण झालेले, तुम्ही आमच्यावर काही प्रसन्न होतात असं आम्हाला काही सापडत नाही। जर तुम्हाला आमचा जीव घ्यायचा असेल तर निश्चित घ्या, पण इथं येऊन तर सांगा की तुमचा जीव घेतल्यावर आम्ही प्रसन्न होऊ। आमच्या समृद्धी बाधित सर्व शेतकऱ्यांचा हा आंदोलनाचा खरं तर 109 दिवस आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि हे पूर्ण करत असताना लोकशाही मार्गाने पूर्वजांच्या, आपले जे पूर्वज होते धुरीजन, त्यांनी जो आंदोलनाचं जे हत्यार, जनसामान्यांचा असलेला जो आवाज आहे तो शासन प्रशासनाच्या दरबारी जावा या हेतूने लोकव्यवहारामध्ये हे लोकशाही पद्धतीने आंदोलनाचा हा एक हत्याराचा मार्ग आम्ही स्वीकारला। तो मार्ग स्वीकारून सुद्धा जर शासन प्रशासनाचे डोळे उघडत नसतील आणि त्यांच्या कानावर हा जर आवाज पोच होत नसेल तर निश्चित रूपाने हा दुर्दैवच असं म्हणावं लागेल। कारण आमच्या शास्त्रामध्ये देवप्राप्तीचे काही साधनं सांगितलेले आणि प्रत्येक युगामध्ये देवप्राप्ती करण्याकरता वेगवेगळ्या साधनाचा अवलंब आपल्या शास्त्राने केला असं आपल्याला पाहायला सापडतं। कृते ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखई द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरिकीर्तनात। कृतयुगामध्ये देवाला विचारलं तू कशाने प्राप्त होणार, त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझ्यासाठी साधना आहे, तुम्ही माझं ध्यान करा। त्रेतायुगामध्ये सांगितलं की तू कशाने प्राप्त होणार, त्यावेळेस देवानं सांगितलं माझी प्राप्ती जर करायची असेल तर यज्ञ यागादी कर्म करा। द्वापार युगामध्ये आम्ही विचारलं की देवा आता तू कोणत्या साधनाने प्राप्त होणार, तर त्यावेळेस देवानं सांगितलं माझी प्राप्ती करायची असेल तर याच्याकरता तुम्हाला परिचर्या म्हणजे सेवा करावं लागणार। आणि कलियुगामध्ये विचारलं देवा तू कशामुळे प्राप्त होणार, देवाने सरळ उत्तर दिलं की माझी प्राप्ती करायची असेल तर कलवतद हरिकीर्तनात, म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून मी तुम्हाला प्राप्त होणार। म्हणजे आमच्या देवाने सुद्धा त्याच्या प्राप्तीचे साधनं वेगवेगळं सांगितलं आणि याला अनुसरून सर्व साधकांनी ती साधना केली, देव प्राप्त केला। आता या कलियुगामध्ये वर्तमान शरीर, वर्तमान जे सरकार आहे, या सरकारला नेमकं कोणतं साधन करायचं आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे की नेमकं तुम्हाला प्राप्त करण्याकरता, प्रसन्न करण्याकरता आंदोलन तर आता म्हणजे 109 दिवस तर पूर्ण झालेले, तुम्ही आमच्यावर काही प्रसन्न होतात असं आम्हाला काही सापडत नाही। मग नेमकं फक्त आम्हाला या आणि इथं सांगा की आमची प्राप्ती नेमकी कशाने होणार आहे। जर तुम्हाला आमचा जीव घ्यायचा असेल तर निश्चित घ्या, पण इथं येऊन तर सांगा की तुमचा जीव घेतल्यावर आम्ही प्रसन्न होऊ। जर तुम्हाला प्रसन्न व्हायचं करायचं असेल किंवा आमची खरं तर ही सारी जमीन तुमच्या नावची करून द्या असं सांगा, हे सांगा। पण सांगण्याकरता इथे या संवादाच्या माध्यमातून चर्चा होत असते। जर तुमचं आमच्याकडे लक्षच नसेल आणि आमच्या आंदोलनाला जर ती म्हणजे हे एवढे दिवस पूर्ण जाऊन जर तुम्ही आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा न्याय देण्याच्या भूमिकेतून तुम्ही जर इथे येत नसताल तर निश्चित रूपाने हे अराजकतेचं दुसरे एक वर्णन आहे असं म्हणावं लागेल। आणि म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे की लोकशाही पद्धतीने चाललेलं हे दीर्घकालीन सरांच्या नेतृत्वात आंदोलन आहे, हे आंदोलन जर तुम्हाला पटत नसेल तर नेमकं तुम्हाला प्रसन्न करण्याकरता काय करावं लागेल हे फक्त सांगण्याकरता का होईना, परंतु या दीर्घकालीन चाललेल्या आंदोलनाकरता आपण भेट द्यावी, संवाद साधावा आणि आमच्याशी चर्चा करून तुम्ही उद्या सांगा आम्हाला हे आंदोलन थांबायचं, पण नेमकं का थांबायचं अशी शहानिशा घेऊन संवादाच्या माध्यमातून तरी चर्चा करावं, एवढीच मायबाप सरकारला त्या निमित्ताने विनंती करतो।